आणि त्या अंगाने ज्ञानेश्वरी. त्याचा 3रा अध्यायाला आपण आज प्रारंभ करतो आहोत. 3रा अध्याय आहे कर्मयोगाचा. 2ऱ्या अध्यायात ज्ञान सांगितलं, सांख्ययोग, प्रकृती पुरुष विचार, बुद्धियोग हे सर्व सांगितलं. आणि सांगितल्यानंतर अर्जुनाला प्रश्न त्या ठिकाणी पडला की हे बुद्धियोग जर सांगितला तर मग कर्म कशाला करायचं. मग सुरुवातीला अर्जुन उवाच आहे, शेवटपर्यंत प्रश्न संपत नाहीत पूर्ण होईपर्यंत. तसा अर्जुन पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो. तसं ह्याच्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तर किम कर्मणि घोरम माम नियोजयसि केशव. प्रश्न बहुधा अज्ञानात नाहीत असतात. त्याचा हा प्रश्न देखील अज्ञानातूनच आलेला आहे. मग आई का अर्जुने म्हणितले. अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. हे कमळापती, तुम्ही जे काही बोललात ना, वाक्य म्हणजे जे जे काय उपदेश केला, संबंधात सांगितलं, ते निके म्हणजे नीटपणाने मी ऐकलं. नुसतं ऐकलं नाही, परिसले लक्ष देऊन ऐकलेलं आहे. ते तर कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तुझं निश्चित मत काय सांगितलंस तू की तेथ म्हणजे आत्मरूपाच्या ठिकाणी कर्म आणि कर्ता दोन्ही नाही. मूळ ठिकाणी काहीच नाही आहे, त्रिगुण नाही, काहीच नाही, कर्मही नाही, कर्ताही नाही. असं तू जर सांगितलंस तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्राम करी. मग मला तू कशाला म्हणतोयस तू संग्राम कर म्हणून. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. त्यालाच म्हणतात लाजच नाहीत का तुला. जे लाज वाटत नाही का असाच त्याचा अर्थ आहे. खरं म्हणजे तुला लाज नाही का त्याची, त्याला वेगळ्या अर्थाने म्हटलंय. याचा अर्थ तुला संकोच वाटत नाही का. एकीकडे तू म्हणतोयस कर्म आणि करता राहत नाही, तर असं असताना तू हे सगळं सांगायला तुला संकोच कसा वाटत नाही. मला या घोर कर्मामध्ये घालतोयस तू, माझ्याकडून हे कर्म करून घ्यायला बघतोयस, त्याच्यामध्ये तुला काही वाटत नाही का. हा गा कर्म तूची अशेष निराकरीची निशेष. अरे तूच अशेष म्हणजे सर्वच्या सर्व कर्म, शेष काही नाही, राहिलं नाही तसं सगळी कर्म, त्याचं निशेष निराकरण करतोस. म्हणजे कर्माला फारसं महत्व नाही असं तुझं म्हणणं दिसतं. तरी मज करवी हे हिंसक का कार्यवशी. तरी माझ्याकडून हे हिंसक कर्म तू का करून घेतोस. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ये सणी हे हिंसा करवी तू आहासी. तू विचार कर, तू मला सांगतोयस तो भगवंतालाच सांगतात अर्जुन, तू विचार कर. तू कर्मलेश म्हणजे कर्माचं महत्व हे काही तू नको असं म्हणतोयस आणि हिंसा कशाला करवतोयस. व्यामिश्रेय वाक्येन बुद्धिम मोहयसी व मे तर एकम वद निश्चित्य येन श्रेयोहम आप्नुयाम. व्यामिश्रेय वाक्येन तुझे दुटप्पी बोलतोयस, एकदा एक सांगतोस एकदा एक सांगतोस. गोपाळकृष्णाच्या सगळ्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे मी पाहत असते काय केलं लावतात त्या लक्षात असं येतं की ते जे काय बोलतात गोपाळकृष्ण ते चटकन कुणाला आकलन होत नाही. आणि प्रत्येकाला असं वाटतं असं काय सांगतात आपल्याला, पण ते परिणामी हिताचं आहे नंतर लक्षात येतं. तसं इथं होत आहे. ते जे काय बोलतोय ते दुटप्पी बोलतोस आणि मला मोहात पाडतोस. एक काय ते निश्चित सांग, करू का नको करू, गोंधळात घालू नको. पण भगवंतांना म्हणायचंय कर, पण अशा पद्धतीनं कर. तर ते पद्धत आणि ती युक्ती जी त्यांना सांगायची ते सामान्य बुद्धीला लक्षात येत नाही.
इथं बघा तेच म्हणताय, देवा तुवाचे ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे. अरे तूच असं बोलतोस, मग आम्ही तर नेणते आहोत, आम्ही काय करावं. आता संपले म्हणपा आगवे विवेकाचे, तू असं बोलायला लागलास तर सगळं विवेकाचं कामच संपलं म्हणा. तुझ्याकडून आम्ही विवेक अपेक्षित होतो, ह्याला कळत नाहीये आणि तू नीट बोलत नाहीयेस. जसं वर्गामध्ये आपल्याला समजत नाही, मग शिक्षक नीट शिकवत नाही, तुझी तयारीच नाही ग्रहण करण्याची, असं होत आहे. हा का उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा. हा जर तुझा उपदेश आहे असा मी म्हणावं तर त्यांनी माझी मती भ्रंश होतीये, माझ्या लक्षात काही येत नाहीये. असा कसा तुझा उपदेश कळतच नाही आम्हाला असा. आता पुरला आम्हा घेवसा आत्मबोधाचा, आणि असंच जर तू उपदेश केलास तर आत्मबोध जो आम्हाला व्हायला हवाय तो कसा काय होणार. कळतच जर नाहीये काही तर आत्मबोधापर्यंत जाणार कसे. मग त्याला पुढे ज्ञानेश्वर माऊलीने उदाहरण दिले. वैद्यू पथ्य वारुणी जाय, मग जरी आपणची विषस होये तरी रोगिया कैसे मी जे सांगे मज. आता अर्जुन काही बोलणार नाही, हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. वैद्याने पथ्य सांगितलं रोग बरा होण्यासाठी, आणि वर त्यांनी जर विष दिलं तर रोग कसा बरा होणार. किंवा जैसे आंधळे सुईजे आव्हाटा का माझवण दिजे मरकटा, तैसा उपदेशू हा गोमटा ओढावला आम्हा. बघा, आंधळ्याला कुठल्या तरी वाटेवर सोडावं मार्गावर, किंवा मरकटाला माजवण द्यायचं, म्हणजे ज्यांनी बुद्धिभ्रंश होईल असं काही पेय दिलं, काय खायला दिलं की आधीच मरकट तयासी मध्य प्याला असं काहीतरी म्हणतात, तसं ते आणि हे दिलं. तैसा उपदेश हा गोमटा. आता ह्या उपमा त्याला द्यायच्या का. तसा हा उपदेश गोमटा वाटतोय वर्ण, पण असा गोंधळात टाकणारा दिसतोय. मी आधीची काही नेणे, आधीच मी अज्ञानी, मला काही कळत नाही. वरी कवळीलो मोह येणे, म्हणजे आधी अज्ञानी त्यात हा मोहात सापडलेलो आहे. आणि श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ, अशी माझी स्थिती आहे, म्हणून मी तुला विवेक विचारतोय की मी काय करू ते सांग म्हणून. तव तुझी एक एक नवाई, तुझे वेगळंच काहीतरी चाललंय. एक एक येथ उपदेशा माझी गोवाई, तुझं उपदेश करतोय त्यातच गोंधळ आहे काहीतरी, सांगताना स्पष्ट नीट सांगत नाहीयेत. तरी अनुसरेल या काही ऐसे की जे, तू सांगितलेल्या उपदेशाचं अनुसरण जर करायला हवं असेल तर स्पष्ट स्पष्ट सांगायला पाहिजे नीटपणाने. असं गोंधळात मला टाकलं तर त्याचं अनुसरण कसं काय कोण करणार आहे. आम्ही तनुमनु जीवे तुझिया बोला ओटंगावे, आम्ही तनुमन जीवाने तुला शरण येऊन तुझ्यावर अवलंबून राहतोय. तू काय सांगतोयस त्याप्रमाणे करायचं मी ठरवतोय. आणि तुवाचे ऐसे करावे, आणि तू जसं करावंस तरी सरळ आहे म्हणा, म्हणजे गेलं संपलंच म्हणायचं. असं नीट फोडून जर ज्ञानेश्वरी वाचली तर कळते. आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करीसी. आता असा जर तू बोध करायला लागलास तर मग काय सांगायचं. येत ज्ञानाची असं काय असे अर्जुन म्हणे. अशा पद्धतीनं तुझं बोलायला लागलं तर आम्हाला ज्ञान होणार कसं, ज्ञानापर्यंत आम्ही पोचणार कसं. तरी हे जाणीवेचे तरी सरळ आहे, त्यामुळे ज्ञान बिन आता काय आम्हाला होणार नाही. परी आणि काय असे झाले जे चित्ते हे डवळले मानस माझे, जे तुझ्या बोलण्याने मला ज्ञान तर होणारच नाहीये, पण आणखीन एक गोंधळ असा होतोय. चित्त असे डवळले, माझ्या मनामध्ये आणखीन गोंधळ निर्माण झालाय की ज्या योगे माझं मन नीट
विचारामध्ये स्थैर्य येत नाहीये आणि गोंधळ होतोय माझ्या मनामध्ये. देवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नाही जे आढळून काय करणार. त्याचा दाऊ जो आहे गोपाळकृष्णाचा थोरला भाऊ, तो देखील हेच म्हणत असतो, तू काय करतोस, काय बोलतोस, काय सांगतोस, मला तर काही कळत नाही बाबा. मी इतकी वर्ष त्याच्याजवळ राहायला, सगळं काही केलं, कुणाला त्यांचं चरित्र काही कळत नाही. तर ते म्हणतात तुझ्या लीला काय ज्या चालल्या काही नेणे जे मला काही कळत नाही. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. मला 2-3 शक्यता इथं वाटतात की एक तर तू माझं चित्त पाहतोस, माझीच परीक्षा घेतोस. असं असतं, गुरु परीक्षा घेतात पुष्कळ वेळा की हा कुठं आहे ते बघायला लागतं, त्याची पातळी बघायला लागते काय. मला असं वाटतं की एका तऱ्हेनं तू माझं परीक्षा घेतोयस, माझं मन तू पाहतोयस ना, तरी झकवी तू आहासी माते. नाही तर मला तू फसवतोयस तरी, म्हणजे माझी परीक्षा तरी घेतोयस, मला फसवायला तरी बघतोयस की तत्वची कथिले ध्वनी ते हे अवगमिता निरुते जाणवे ना. का तुम्हाला तत्वच सांगतोयस, ध्वनी ते जे स्पष्ट न करता त्याच्यातला गूढ अर्थ आहे, तर तो तू तत्व सांगायला बघतोयस का काय तुला नेमकं म्हणताय हे मला काही लक्षात येत नाही. तुझा हेतू काय आहे तो काही मला कळत नाही. म्हणून ही ऐके देवा हा भावार तू आता न बोलावा. मी जाणून घेईन, मला कळेल वगैरे असं काही बोलू नको, गूढ काही बोलू नको. तू स्पष्ट सांग काय. मग विवेकू सांगावा मराठाजी. मराठा म्हणजे सोपा करून सांग. जसं संस्कृत कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी कळत नाही, तर तसं काही करू नको. स्पष्टपणाने सोपेपणाने काय सांग. मी अत्यंत जड असे कबूल केलं की बुद्धी माझी जड आहे, मला काय कळण्या इतकं मला ग्रहण करण्याची ताकद नाही. परी ऐसा ही निके परी ऐसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. मी बुद्धीनं जड असलो तरी देखील तुझ्या ठिकाणी माझी श्रद्धा आहे, निष्ठा आहे. त्यामुळे तू नीट असं काही सांग की ज्या योगे तुझ्या वचनावर नीट विश्वास ठेवून मला तो करता आला पाहिजे. नेमकं सांग काय ते. देखे रोगा ते जिणावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोग बरा, औषध जे द्यायचं ना तुला त्यांनी रोगही बरा व्हावा, ते घ्यायला गोड मधुर रुचकर असं असावं. औषधही पाहिजे, जे काय सांगशील ते सोपही असावं, माझ्या कल्याणाचंही असावं. असं सर्व ज्याच्यामध्ये आहे, आकुड शिंगी बहुदुधी अशी जी गाय म्हणतात ना, असं सगळं असावं असं सांग. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. ज्याच्यामध्ये सगळा अर्थ तत्वज्ञान नीट कळेल असं उचित तत्वज्ञान, योग्य तत्वज्ञान मला सांगा. जे योग्यही पाहिजे, त्याच्यामध्ये सगळा अर्थही आला पाहिजे, त्या योगे माझं कल्याणही साधलं पाहिजे, असं सगळं काय ते सांग. परी बोधे माझे चित्त जया परी, की ज्या तुझ्या सांगण्याने माझ्या चित्तात, माझ्या अंतःकरणात बोध व्हावा, असं काय ते सांग. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती धणी का न करू. देवा तुझ्यासारखा गुरु मला भेटला आहे, आणि मग माझी जी आरती आहे, माझी जी इच्छा आहे, समजून घेण्याची इच्छा आहे, ती मी पूर्ण का करून घेऊ नये. सद्गुरु भेटले ना, आपल्या इच्छा, सगळ्या इच्छा म्हणजे आपल्या ज्या काही शंका कुशंका असतील पूर्ण करून घ्याव्या. आता शंकाच येत नसतील मग निराळ. पण नाहीतर ते ज्यांची इच्छा अशी असते की त्यांनी शंका विचाराव्यात आणि आपण त्या मोकळ्या कराव्यात. निशंक मनाने त्याची साधना व्हावी. त्यासाठी आपली साधना झाली पाहिजे, आपला अभ्यास झाला पाहिजे, तर शंका येणार न ते येणार तशा. हेच भीड कवणाची धरू.
प्रश्न विचारताना मी भीड कशाला धरू, तो माया आमची. तू प्रत्यक्ष माऊली माझ्यासमोर आहेस, मग प्रश्न विचारताना मला संकोच कसला आलेला. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी आपैते, तरी कामनीची का तेथे वाणी की जे. कामधेनू प्रत्यक्ष समोर आलेली आहे, दैवे माझ्या भाग्यानी. असं असताना कामना आपल्या ज्या आहेत त्या का बाजूला ठेवाव्या, विचारून घ्यावं. कामधेनू आहे ना समोर, जे जे काय आपल्या मनामध्ये येत आहे ते विचारून मोकळं करून घ्यावं. तर देणारा तू समर्थ आहेस. जरी चिंतामणी हातात चढे, तरी वांचेचे कवण साकडे. प्रत्यक्ष चिंतामणी समोर भेटल्यानंतर इच्छा काय, अनेक इच्छा आहेत आपल्या, समजून घेऊया सगळ्या. पण सगळ्यात लक्षात घ्यायचं, अर्जुनाने कुठेही बोलताना संसारातलं काही मागितलं नाही, परमार्थातलं विचारतोय. कुठेही शेवटपर्यंत तो असं व्हावं तसं व्हावं असं म्हणत नाही, यातल्या शंका विचार. तरी वांछेचे कवण साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. समोर चिंतामणी आहे, तर विचारायची जी आहे इच्छा, ती इच्छा बाजूला कशाला ठेवायची, विचारतो. सगळ्या शंका विचारतो. देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी साया सुका करावे मागील ते. अमृत सिंधूच्या जवळ यायचं, आणि जर का तुषा भागली जात नसेल, तर अमृताच्या सिंधू पर्यंत येण्याचे जे कष्ट केले ते कशाला. अनेक कष्ट करून मी तिथपर्यंत आलेलो आहे, आता तहान जर माझी तृप्त होत नसेल तर काय उपयोग आहे. तसं मी तुझ्याकडे आलेलो आहे, तू समर्थ आहे, देणारा आहेस, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. जन्म जन्म उपासना केली म्हणून तू दैवे आजी हाती जाहला असे. म्हणजे अनेक जन्माची उपासना झाली म्हणून तू भेटलास. सद्गुरू भेटायला सुद्धा जन्मजन्माची उपासना व्हावी लागते. ते सद्गुरू आहे ते कळावे लागतं. त्यांच्याकडे काय मागावं हे लक्षात यावं लागतं. तर ते सद्गुरू आणि तो शिष्य यांची जोडी जमते आणि शिष्याचं कल्याण आहे. आता संत सद्गुरू कळत नाहीत, कुठेतरी बुवा महाराज भेटतात, करत राहतात, आयुष्य फुकट होतं. तरी आपुल्या सवेशा कान मागावासी परेशा. त्यामुळे माझ्या मनात जे आहे इच्छा जी आहे समजून घेण्याची, का मी विचारू नये तुला, तुझ्याकडनं का समजून घे. देवा सुकाळू हा मानसा पाहायला असेल. माझ्या दृष्टीनं चांगला काळ आहे मनाला, की जे काही विचारावं असं वाटतंय ते विचारतो. देखे सकाळ आरतीचे जे आले, आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. सकाळ आरती म्हणजे इच्छा, आतापर्यंत इच्छा होत्या तिला जीवनच मिळाले जणू तुझ्या रूपाने. हे सगळं मी विचारतोय तुला. ते पुण्य यशासी आलं, माझं बहुत अनेक जन्माचं पुण्य आहे, त्याच फळाला येणार तुझ्या रूपाने. तर तू सापडलास आम्हाला आता. म्हणून सद्गुरू खरं जर भेटले तर त्याचा पुनर्जन्म होतो. आणि मग त्याच्या लक्षात आलं, ज्याच्यासाठी मी जन्मजन्म शोधत आलो होतो ते आज मला गवसलं आहे. आता सोडायचं नाही, पक्क झालायचं. सगळ्या गोष्टी उलगडून घ्यायच्या आणि ह्या जन्मामध्ये कल्याण करून घ्यायचं. जे मनोरथ झाले विजयी माझे, माझे मनोरथ जे होत आहेत ते तुझ्यामुळे आता विजयी होणार आहे, त्याला यश मिळणार आहे, पूर्ण होणार आहे. जी जी परम मंगल धामा, सकळ देव देवोत्तमा. तू कसा आहेस, देव देवोत्तम. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असा तू आहेस, परम मंगल धामा. परम अत्यंतिक श्रेष्ठ अशा मंगल गोष्टीचं धाम म्हणजे निवासच तू आहे. भगवंत कसा असतो, सगळ्या परम गोष्टी ज्या ठिकाणी साठा त्याचा आहे असं तुझं ठिकाण आहे.
साठा आहे, देणारा तू आहे, सगळं तुझ्या ठिकाणी आहे. आणि तू शिवाय स्वाधीन आजी आम्हा म्हणून या, म्हणजे तुझ्याकडे सगळं आहे, देणार आहे आणि आज तुमच्या स्वाधीन झाल्यासारखं आहेस. वर माग, जसं म्हणावं तपश्चर्यानं संपूर्ण म्हणावं, अच्छा वर माग. काय मागायचं ते कळलं पाहिजे. आता मागतात वर काहीतरी, तसं नाही. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवरसू नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी. लहान मुलाला आईच्या ठिकाणी स्तनपान करायला अवसर बघायला लागतो का? सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळ आहे, कुठं आहे आई, काय आहे, काय नाही. त्याला एकच माहिती, ती आई आहे ही माझी, मी तिचं लेकरू आहे, तू माय मी लेकरू. मला भूक लागलेली आहे, मला दूध आवडणार आहे, ते तुझ्याजवळ आहे. ते बघत नाही वेळ का कुठं काय आहे ते. तसं तैसे देवा तू ते पुसीद तसे आवड येते. तसं देवा मला जे काही विचारावंसं वाटतंय ना, विचारायला आवड वाटते ना, ते तुला मी विचारतोय. आपुलेनी आरते का कृपानिधी, तू कृपानिधी आहेस ना. पण माझी जी काही इच्छा आहे ती मी तुला विचारतोय. तरी पारत्रिकी हित आणि आचरता तरी उचित. तरी अटे आहे काय ते अर्जुनाचं, की तुला मी विचारतोय तू सांग. पण ते म्हणताना देखील ज्या योगे माझं पारत्रिक कल्याण, परलोकीचं कल्याण साधेल आणि आचरिता तरी उचित, आणि आचरण करायला योग्य आहे, म्हणजे मला आचरणही करता यावं आणि माझं कल्याणही व्हावं, असं सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. तसं एक काहीतरी तुम्हाला निश्चित सांग. श्री भगवान उवाच. त्यावेळा भगवंत सांगतायत, लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग, ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. भगवंत आता इथून सांगायला पुन्हा सुरुवात करत आहेत. या लोकात विविधा निष्ठा, द्वे निष्ठा, दोन निष्ठा आहेत. एक ज्ञाननिष्ठा आणि एक कर्मनिष्ठा. सांख्यांना ज्ञाननिष्ठा सांगितली आणि इतरांना कर्मयोग सांगितलं, कर्मनिष्ठा सांगितली. पहा, या बोला श्री अच्युतू म्हणत असे विस्मितू. आश्चर्य वाटतंय त्यांना आणि म्हणतात मी सांगितलं सगळं त्याला ज्ञान, आता त्याला कळलं असं कसं वाटलं. बहुधा आपल्यालाही जसं कळत नाही तसं अर्जुनाच्याने हा प्रश्न विचारला, त्याच्या लक्षात आलं की याला काही कळलेलं दिसत नाही. म्हणून ते म्हणतात, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राव, जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था प्रगटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. योग्य प्रसंग आहे असं पाहिलं आणि तुला मी बुद्धियोग सांगितला. सांख्यमत काय आहे ते मी तुला सांगितलं, सहज सांगितले तुला, प्रसंग आला होता म्हणून. तो उद्देशू तू नेणसीच. मी ज्या उद्देशाने तुला सांगितलं ते तुला कळलंच नाही म्हणून क्षोभलासी वायाची, म्हणून माझ्यावरच रागवतोस पुन्हा. काय उद्देशानं तुला काय सांगितलं तुला कळलं नाही आणि तू रागवतोस माझ्यावरच. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही, तरी ह्या दोन्ही मीच तुला सांगितले. अवधारी वीर श्रेष्ठा अर्जुना, ये लोकिया दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. या दोन्ही निष्ठा ज्या आहे त्या अनादि सिद्ध आहेत. आजच मी तुला काय सांगितले असं नाही, कारण पुढे चौथा अध्याय देखील त्या सांगतात. मी अनेक वेळा मी आता हा योग सांगितला पण पुन्हा पुन्हा विसरतात लोक, पुन्हा सांगावं लागतं. तसा अनादि सिद्ध हा योग मी सांगत आलेलो आहे आणि तो दोन्ही निष्ठा माझ्यापासूनच प्रगट झाल्या आहेत, मीच सांगितले आहेत. त्या काय आहेत? एक ज्ञान योग म्हणजे जो सांख्य अनुष्ठीचे. एक मी तुला हा ज्ञानयोग सांगितला, जो सांख्य मार्गाने ज्ञानाच्या मार्गाने जाणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा ज्ञान मार्ग सांगितला. जेथ ओळखी सवय पावी दे तद्रूपता. हा ज्ञानाचा मार्ग असल्यामुळे
सांगितल्याबरोबर तद्रूप झाला. तर सांगितल्याबरोबर त्याला ग्रहणच झालं ना. जसं बघतो ना अनुग्रहाच्या वेळेला मंडळी बसलेली असतात, एखादी व्यक्ती पटकन शक्ती पकडते, आश्चर्य वाटतं ते लक्षात आलं बघ कसं कसं काय त्याने पकडली. त्याची कुठंतरी पूर्व तयारी होती. त्यामुळे देणाऱ्याजवळ सामर्थ्य आहे, घेणाऱ्याची तयारी आहे. एकदाच सांगितल्याबरोबर त्यांनी पकडली असं होऊ शकतं. आणि एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. एक दुसरा आहे तो कर्मयोग आहे. जे साधक जन निपुण पाहिजेत, साधक मंडळी जे तयारी जी आहे ते मोक्षापर्यंत होऊन या निर्वाण पावती. ते मोक्षापर्यंत जातात, पण वेळ काही वेळ पाहिजे. लगेच गेले असं होत नाही. म्हणजे एक ताबडतोब जातात. दुसरे जे आहेत साधक तेही तिथंच पोचतात, पण वेळ काही वेळ लागतो. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवट तीन दानी. हे दोन मार्ग दिसतात पण एकाच ठिकाणी पोचतात. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. भोजन करायचंय, एका ठिकाणी जेवण तयार आहे, सिद्ध आहे, जेवायलाच बसायचं. एका ठिकाणी करायचं आहे स्वयंपाक करून जेवायचं आहे, पण परिणाम दोन्ही ठिकाणी तृप्ती. केल्याबरोबर जेवला काय किंवा करून जेवला काय, परिणाम काय, तृप्त झाला. शेवट एकच आहे. उदाहरण देतात पुढे. का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता. नद्या येतात, पूर्वेकडनं येते का पश्चिमेकडून येते, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी. पूर्वेकडून आली का पश्चिमेकडून आली ह्याला महत्व नाहीये. सागराला मिळाली एकच होऊन जाते. त्यामुळे ह्या मार्गाने आलात का त्या मार्गाने आलात ह्याला महत्व नाही. मिळाल्याबरोबर त्या ठिकाणी जाताना हे बघायला पाहिजे. तैसी दोन्ही ही मते, ही जी दोन मतं सांगितली, दोन निष्ठा सांगितल्या, सुचिती एका कारणात आहे, एकच सुचवतात. परी उपासती ते योग्य ते अधीन असे. पण त्याची जी उपासना आहे कोणती करायची, ज्ञानाची उपासना का कर्माची उपासना, ते त्याच्या योग्यतेप्रमाणे सांगितल्यानंतर. एखाद्याला पूर्वी असं ना एक पाठी द्विपाठी असं म्हणत असत. एखाद्याला सांगितल्याबरोबर पाठ, एकाला तोपर्यंत दुसऱ्यांदा सांगितलं दुसऱ्यांदा पाठ म्हण. तसं एखाद्याला ताबडतोब ग्रहण होतं आणि एखाद्याला उशिरा होतं. ते त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. त्याला उदाहरण पुढे देतात. देखई मी काय सांगतो आई, उत्प्लवना असरीसा पक्षी फळाशी झोंबे जैसा. एक पक्षासारखा आहे, ज्ञानी पुरुष आहे, ज्ञानाचा अधिकारी आहे. सांगितल्याबरोबर एकदम झेप घेतो आणि त्या फळाला पकडतो. फळाशी झोंबे जाऊन त्याने ते फळाला हातातच घेतल्यामुळे सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. पक्ष्याने जशी झेप घेऊन फळ पकडलं तसं माणसाला कसं शक्य आहे. माणसाला काही झेप घेता येण्याची ताकद नाही, त्याच्या अंगात पंख नाही, बळ नाही. मग तो काय करतो, हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू फांदीवरून चढत 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 केवूतेनी एके वेळे चढत चढत त्या फळापर्यंत जातो. आणि मग एकदा केव्हा तरी तया मार्गाचे बळे तो झाडावर फांदी चढत चढत पण निश्चित ठाकी तिथं पोचतो त्या फळापर्यंत. म्हणजे एक झेप घेऊन पोचतो आणि एक हळूहळू फांदीवरून चढत 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 तिथं जाऊन पोचतो. पण पोचतो तिथेच. तैसे देख पा विहंगम मते. त्याप्रमाणे विहंगम म्हणजे पक्षी जसा जातो त्या मार्गाने अधिष्ठून ज्ञानाते, ज्ञानाचं अधिष्ठान घेऊन ज्ञानाच्या मार्गाने सांख्य
सांख्य म्हणजे ज्ञानाचा अधिकारी असेल तो सद्य मोक्षात आकळीती. सद्य म्हणजे ताबडतोब मोक्षापर्यंत जातो, मोक्षाचं आकलन करतो. मोक्ष काय लक्षात येतो. दुसरे जे असतात ते योगी म्हणजे इतर जी मंडळी योग याचा अर्थ त्या तऱ्हेने जाण्याचा प्रयत्न करणारे, कर्माधारे, कर्माच्या मार्गाला लागून विहितेची निजाचारे, योग्य अशा आपल्या आचाराने कर्माने पूर्णता अवसरे पावते होती. पूर्णतेलाच जातात ते देखील, पण अवसरे वेळे जसं मगाशी शब्द वापरला तसा त्यांना काय अवसर द्यायला लागतो, पण ते देखील योग्य त्या कर्म मार्गाने जाऊन तिथंच पोचतात. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधी गच्छति. आता एखाद्याने जर ठरवलं की त्या नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जायचं आहे, मग कर्मणा मनारंभात पण कर्मच जर केलं नाही, आरंभच जर केला नाही तर, किंवा संन्यासनात किंवा कर्माचा संन्यास केला तर पोचतात का तिथे. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता, योग्य असं कर्म केलंच नाही, प्रारंभच केला नाही, अशा कर्महीना ज्यांनी कर्म टाकून दिले निश्चित होई दे ना. कर्मणा मनारंभात कर्मच केलं नाही तर तिथं पोचणार का नाही. कारण काय, तो ज्ञानाचा अधिकारी नाही, तो आहे कर्माचा अधिकारी. मग ज्या शिडीनं आपल्याला वर पोचायला पाहिजे ती शिडीच जर नाही घेतली, वर पोचायची ताकद नाही, झेप घेता येत नाही, आणि ज्या मार्गाने जायचं त्यांनी जात नाही, मग कसा पोचणार. पुढे त्यांनी म्हटलंय पाहिजे प्राप्त कर्म सांडीजे येतुलेनी नैष्कर्म्य होईजे. जे आपलं प्राप्त कर्म आहे, विहित कर्म दिले आहे ते टाकायचं आणि नैष्कर्म व्हायचं. निष्क्रियता वेगळी आणि नैष्कर्म्य वेगळं. निष्क्रियता नव्हे तर नैष्कर्म्य. सर्व काही उदंड कर्म करतो आहे, परंतु कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे नाही, लांब पाहतोय सगळं. हे अर्जुना वाया बोलली जे मूर्खपणे. जे प्राप्त कर्म टाकायचे आहे आणि मी नैष्कर्म्य सिद्धी पावणार आहे असं जर म्हणला तर, स्वयंपाक करायचा नाही, झालेलाही नाही, आणि माझं पोट भरलं पाहिजे, कसं काय भरणार. एक तर तयार स्वयंपाक तरी पाहिजे, नाही तर तुला अन्न शिजवलं पाहिजे तर पोट भरणार. सांगे पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. पहिल्या तिराला जायचं म्हणतोस, इच्छा धरतोस त्याची, पोहता येत नाही, उडी मारून जाता येत नाही. आम्ही ज्या नावेने जायचं त्या नावेचाच त्याग केलास. म्हणजे कर्म कसं आहे, नावेसारखं आहे, त्याच्यात बसून पलीकडे जायचं. पण पलीकडे जायचंही लक्षात पाहिजे. त्या नावेला रंगरंगोटी करत बसतो आयुष्यभर, नटवत आहे. ते देह हा जो नाव आहे ना, त्याची रंगरंगोटी चालली आहे. माझे कपडे उद्या ते कपडे, आज हे खायला उद्या ते खायला. या नावेत बसून पलीकडे जायचं आहे याचा विसरच पडलेला आहे. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेने पाकू न कीजे. जेवून तृप्ती जर पाहिजे असेल तर पाकू म्हणजे स्वयंपाक जर केला नाही तर कसं की सिद्ध होऊ नाही सविजे. की सिद्ध झालेला स्वयंपाकही सेवन करत नाही केवी सांगे, मग कसं काय जाणार, तृप्ती कशी येणार. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पायी. जोपर्यंत निरीच्छता आलेली नाही तोपर्यंत व्यवहार करायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे. निरीच्छता म्हणजे कुठल्याही तऱ्हेने अपेक्षाच कसली नाही अशी स्थिती. खरं पुरं वैराग्य जोपर्यंत आलेलं नाही तोपर्यंत व्यवहार करायला पाहिजे. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज आहे. मग खऱ्या अर्थाने तृप्त होऊन राहायला मग तो कर्म करेल, नाही तर करणार नाही. का
जी कर्माची धडपड होऊन कुठं जे पोचायचं होतं, पलीकडे जायचंय गेला, आता वाटलं तर तो तिथं काय हालचाल करेल, नाही तर स्वस्त बसेल. बाहेरची धडपड थांबवून घरी आला ना, आता एक वेळ स्वस्त बसेल, नाही तर काही काम करेल, ते त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आई के पार्था, मी काय सांगतो ते आई, जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोये. ज्याला नैष्कर्म्य पद मिळवण्यासंबंधी आस्था आहे, इच्छा आहे, ते मिळवायचं आहे, तशी तळमळ आहे, त्याला उचित कर्म सर्वथा त्याज्य नोये. त्यांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म कदापिही सोडायचं नाही. त्याज्य तर नाहीच, पण सोडायचंच नाही. आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे, की त्याजिले कर्म सांडे ऐसे आहे. अनेक विचार कर, आपल्या इच्छेनं मी हे करणार आहे किंवा मी टाकणार आहे असं संभवतं का? काही कर्म करायलाच लागतात. ध्येय आहे ना, कर्म करायलाच पाहिजे. भूक लागणार ना, जेवणार ना, तहान लागली पाणी पिणार ना, कर्म टाकलं काय म्हणतोस? हे वायाची सायरा बोली जे कर्म टाकलं असं जर म्हणत असलास ना, ते उगीच बोलणं आहे. वायाची सायरा, उगीच काहीतरी बोलावं, बडबड करावी, तसं तुझं बोलणं आहे. उकलू तरी देखोनी पाहिजे. मी काय म्हणतोय नीट विचार कर. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. सगळा विचार केला तर लक्षात येईल तुझ्या की कर्म हे टाकायचं म्हणून टाकलं जात नाही. काही कर्म ही करावीच लागतात. आता कर्माचा अफाट पसारा वाढवायचा का नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. काही मंडळींना काहीच करायला नको असतं, काही मंडळी इतका अफाट पसारा वाढवतात. ध्यानाला वेळ, नामाला वेळ, ते सोडून काय ते बोला. काय बाबा, त्याचं कारण त्याचं महत्वच लक्षात नाही, वेळच होत नाही. आता काय करायचं? काय नाही. कश्चित क्षणमपि जात तिष्ठत अकर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीजयी गुणे. एक क्षण देखील आपल्याला कर्म न करता राहता येणार नाहीये. एक तर प्रकृतीच्या अधीन मनुष्य आहे, त्यामुळे ती प्रकृती जी काय आहे सत्वरजतमाची, ती तुला कर्म करायला लावणारच. कर्म केल्याशिवाय चालणार नाही. आणि हे जे विश्वचक्र निर्माण केलंय किंवा हे जे देह निर्माण केलाय, तो कर्माचे गुणी गुंतले. जन्माला देह आला म्हटलं की कर्म लावूनच दिला. श्वास घ्यायचाय, छातीची धडधड व्हायचे, पचन व्हायचंय, बाकी सगळं कर्म टाकलीस तरी देह राहण्यासाठी तरी का होईना कर्म करायलाच पाहिजे तुला. कर्म टाकून चालणार नाही. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. जोपर्यंत प्रकृती आहे ना, ही उपाधी घेतली ना प्रकृतीची, तोपर्यंत मी टाकलं, मी करतो असं काही म्हणणं जे आहे ना, हे सगळं अज्ञान आहे. जे चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे. चेष्टा म्हणजे जी जी काही कर्म केली जातात, ज्या काही हालचाली होतात, त्या सहजच गुणांच्या अधीन आहेत. सात्विक मनुष्य सात्विक कर्म करेल, रजोगुणी रजोगुणी करेल, तमोगुणी करेल. काही ना काहीतरी कर्म प्रकृतीनुसार करावंच लागणार आहे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. अरे आपल्या वाट्याला विहित कर्म आहेत, ते समजा जरी तू टाकायचं ठरवलं की नाही मी कर्म करणार. गृहिणी आहे, तिने ठरवलं नाही स्वयंपाक करायचं. विद्यार्थ्याने ठरवलं नाही अभ्यास करायचा. ते बाजूला समजा टाकलं तरी इंद्रियांचे स्वभाव आहेत ते थांबले का? बघा, सांगे श्रवणी ऐकावे ठेले. बाकीची कामं टाकलीस पण कानाने ऐकायचं थांबलं का? बा आता मी कर्म करणार नाही, मग कान ऐकत नाहीत. आता असं होत आहे की नेत्रींचे तेज गेले, की डोळ्याने पाहायचं सोडलं,
कर्म टाकलं आम्ही. हो, मग डोळ्यांनी पाहायचं बंद केलं की नासारंध्र बुजाले परी म्हणून गे. तुझं नाक बंद झालं, वासच घेत नाही, आता थांबलं का काम इंद्रियांचं? ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती. प्राणापानाची गती थांबली, श्वासोश्वास थांबला तुझा की मती निर्विकल्प झाली, तुझी बुद्धी विचार करायचं थांबली, किंवा सगळं बंद केलं आम्ही. आता बुद्धीत विचार काही नाही. फार चांगला आहे तेवढं आपल्या अधीन असतं तर. बुद्धीचे विचार सुरूच आहेत ना. की क्षुधा तृषा ही आरती कुंटली, भूकही लागत नाही, तहान नाही लागत नाही. का? कर्म करायचं थांबवलं मी आता. तहान भूक थांबली का तुझी? हे स्वप्नावबोधू ठेले, स्वप्न आणि जागृती थांबली. दोन्ही गोष्टी बंद झाल्या का तुझ्या? काय झालं? की चरण चालू विसरले, की पाय चालायला विसरले? हे असो काय निमाले जन्म मृत्यू. बरं, बाकी काही अगदी नाही करायचं, जन्म मृत्यू थांबले का? तसं असेल तर मनुष्य म्हणाल बरं झालं, मृत्यू नकोय ना, मी काही करणार नाही. तू काही नाही केलंस किंवा केलंस तरी मृत्यू यायचा तेव्हा येणारच आहे. तू किती धडपड केलीस, 5-50 डॉक्टर पायभूषा पायथ्याशी उभे केले, तरी जायचं तेव्हा जाणारच आहे. तेव्हा काय थांबलं? हे न ठकेची जरी काही, हे जर काही थांबणार नाही तरी सांडिले ते काही. मग कर्म सांडलं म्हणतो, सोडलं म्हणतोस, ते काय सोडलंस? म्हणूनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. म्हणून लक्षात घे, प्रकृती जोपर्यंत आहे, देह धारण केलेला आहे, तो पण प्रकृती म्हणताला कर्म त्याग नाही. कर्माचा त्याग करता येत नाही. कर्म पराधीनपणे निपज तसे प्रकृती गुणे. हे पराधीन आहे कर्माच्या बाबतीत, ते प्रकृतीच्या कडून आपोआप होतच राहणार, तुझ्या हातात नाही येते. येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. हे प्रकृतीकडनं होत असल्यामुळे हे करायचंय नाही करायचंय असल्या काही मनामध्ये विचार येण्याचं कारण नाही. देखे रथी आरुडीजे मग जरी निश्चळा बैसीजे, तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्रा. रथात बसलायस आणि मग तुम्ही जर म्हणलास की मी निश्चळ बसणार आहे, मी चालणार नाही, तू चालला नाहीस तरी रथ हालायला लागला की चाललास की तू तिकडे. तसं तू करायचं नाही म्हणलास तर या देहयंत्रात तू बसलायस ना, कर्म होतच राहणार. का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. सुकलेलं पान आहे, ते सुकलेलं पान जसं आहे तर मोकळ्या आकाशामध्ये वाऱ्याबरोबर आपोआप जाणार. त्यांनी जरी ठरवलं की आपण नाही वाऱ्याबरोबर जायचं, त्याच्या हातात नाही. सुकलेलं पान आहे ते आता त्या वाऱ्याच्या अधीन आहे. जसं वारं जिकडून येईल तिकडं ते जाणार. तसं तू प्रकृतीच्या अधीन आहेस. कारण प्रकृती जसं म्हणेल तसं तुला करायला लागणार आहे. इतकं सगळं असताना पुन्हा मी येऊ करणार, मी तेऊ करणार, तेवढा अहंकार माणसाला. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने कर्मेंद्रियांच्या अंगाने नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. त्यामुळे तो व्यापार जे हालचाली सगळ्या चालू राहतात. म्हणून संगू जव प्रकृतीचा, जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तववरी त्यागू न घडे कर्माचा, तोपर्यंत कर्माचा त्याग करता येणार नाही. 80 आहे करू म्हणती असं असताना देखील जर कुणी म्हणायला लागलं आम्ही कर्माचा त्याग करतो, तयांचा आग्रह होची उरे. त्यांचा फक्त केवळ आग्रह राहतो की मी करणार नाही म्हणून. तेव्हा तू तुझ्या अधीन नाहीस म्हणजे लक्षात ठेवायचं. तसं असताना सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे वगैरे वगैरे बोलत असतात. कशाचं स्वातंत्र्य? सगळ्याच्या अधीन आहेस बाबा तू. प्रकृतीच्या अधीन आहेस, परिस्थितीच्या अधीन आहे, सगळं असल्यामुळे
हे लक्षात घे. त्यामुळे कर्म करायलाच पाहिजे. करता करता तिथं पोचायचं आहे, लक्षात घ्या. हरिओम. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बुद्धकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी हरी गुरुदेव माऊली ज्ञानराज. हरी हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.